करवंद बघा किती लागलेत, ते पिक्की झालेत, पिकलेत करवंद, गोड पण आहेत. तुम्हाला सांगू का, आता जर पाऊस नसता ना तर ही करवंद सर्व काढून आहे ना मी सुकवली असती. काली करवंद मस्त लागतं सुकल्याच्या नंतर. आता वट पौर्णिमा आहे ना, आता वट पौर्णिमेला ह्याचा काय भाव होईल ते बघा. 5 रुपयाला 10-12 फक्त देतील. ते तर हाय रानाचा रानमेवा, पण ह्याचा एवढा फायदा घेतील ना आता, खरंच भरपूर. आता आहेत ना, पडलेले आंबे आहेत ना ते सुद्धा ती लोक विकतील. पडलेले आंबे गोळा करतात झाडाखालचे आणि ते सुद्धा विकतात, आणि त्या बायका विकत घेतात. काय करणार, मजबुरी आहे ना, घ्यावं लागणार, वट पौर्णिमा आहे ना, नाही मिळत तर करणार काय. आणि ते सुद्धा किती महाग. घरी नेल्याच्या नंतर तो खराब निघाला ना तरी चालेल, पण विकत देतात. असंच देणार नाही बाबा हे एखादा घे असं नाही म्हणणार. कोकणामध्ये काय, हवं तेवढं न्या, कोणाला पण द्या, आहे की नाही. कसं वाटला व्हिडिओ कोकणातला, आहे की नाही सुंदर. चला तर मग आता भेटूया पुढच्या व्हिडिओत. मी माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. धन्यवाद.